Oh shit, oh shit, oh shit, look at it. Oh shit, oh shit, oh shit. झालं जोरात पडणार बघ, जोरात झालं. हा पडू दे पाऊस. एकदम लहानपणाची आठवण आली एका काजी खाली आपल्याला. नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम साळगावकर आणि मी धैर्य साळगावकर. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आजच मी गावी आलो आणि सगळ्यात प्रथम आपलं काम आलंय ते चॅम बोलतोय खूप दिवस काजीत गेलं नाही. तर आपण सगळे आता डोंगरात फिरणार आहोत आणि काजी गोळा करणार आहोत आणि जेवढे काही आपल्याला काजी मिळणार आहेत ते आपण भाजून खाणार आहेत ट्रेडिशनल वेने. तर चला करूया आपल्या ब्लॉगला सुरुवात. मोस्टली सगळे काजी आता ओळखलेले आहेत. हा आपला घर आहे, तरी लीना आणि बोलतात की इकडे आहेत वरती. हे बघा इथे ते चॅम पकड. भाजले नाही, ते आग लागली असेल ना तेव्हा हे, आणि ते जमा कर, खायला भेटतील ते नंतर. तर इथे आहेत. मी आता काठीनी पाडतोय. चॅमकडे मोबाईल देतोय, तो शूट करणार आहे. चॅमने घेतले आहेत बघा किती सारे फॅप्सी आहेत. हे बघा फॅप्सीच फॅप्सी. गावी आल्यावरती हेच काम करतो तो, खाली फॅप्सी खायचं. दरसल कॅमेरा पकड. तर मित्रांनो, काठी छोटी पडत होती बघा, ही केवढी मोठी घेऊन आलो आहे. याने आपल्याला भरपूर मिळणार. आता चॅम तू दाखव खाली, बघ मी किती पाडतोय. बघा एक मोज आता खाली चॅम, तू आता खाली मोजतच राहा. 2 किती वाढले? 2. ओके. ते कच्चे आहे, ते नंतर पाडूया. तर 10-12 काजी आपल्याला या काजीखाली मिळालेत. तर आता आपण पुढे जाऊया. पुढे जे आमच्या रस्त्या साईडला जे काजीची झाडं आहेत, आपण त्याच काजींच्या झाडांवरती जाऊन काजी गोळा करणार आहोत. बघूया किती भेटतात आणि मग आपण ते सगळे भाजणार पण आहोत. चला. ह्याला मस्त पिवळे पिवळे बोंड आहेत. हा बघा इथे एक पडलाय. हा बघा मस्त एकदम एकदम रसाळ. काजू खायला पण मस्त वाटतात, ज्युसी एकदम. हे बघा या बोंडचीच फॅनी तयार होते. मी रस दाबला नाही बघा, दाखतो तुम्हाला. बघा हे रस जमा करून हुराक आणि फेनी बनवली जाते. तर सध्या आपण काही काढत नाहीत, तर आपण याला टाकून देऊया. काज घेतलेली आहे, अजून वर आहेत. पाडतो मी आता खाली काठीने. काट्यामध्ये जाऊन आपल्याला घ्यायला लागतं काजू. बापरे, आता दिसत नाही तुम्हाला. हा बघा, हा किती काट्यात गेलं. जर आपण काट्यात गेलो नाही तर हे असे सुकून जातात. मी तुम्हाला दाखवतो. तर काट्यात पडून नंतर बोंड ही अशी सुकून जाते. सुकल्यावरती काज अशीच पडून राहते. बघा तर आपल्याला हे दोन्ही भेटलेले आहेत. इकडे थोडे पडलेले आहेत. किती आहे इकडे लाल कलर. तर बोंडू नेहमी लाल, हे बघा इथे पडलेलं आहे बघा, लाल आणि पिवळे असतात. तर चला जमा करूया. ते कोणी यायचे नाही, तर हे बघा त्याच्यामुळे नाही. हे बघा सगळे सुकून गेलेले आहेत. हे बघा सगळे, हे बघा इकडे, हे बघा असे सुकले आहेत सगळे. जमा करून दाखवतो तुम्हाला. हे बघ एक हे बघा. नाही आहे ती काठी, ते बारकी मी काढतोय. बघा इकडे लाल लाल बघा. जी खाली आपल्याला बघा एवढे काजी गावले लाल. अजून ते पिवळ्यांचे तिथे ठेवले आहेत, ते घ्यायचे आहेत. तर आपण आता हे लिनाच्या पिशवीत टाकूया. चला. पण असे पत्तेरा खाली आम्ही असे काजी जमा करून मुंबईला जायचे, परत तिकटीचे पैसे जमा करायचो. इतकी काजी आम्ही जमा करून विकायचो. तर आपल्याला हे 2 काजी खाली बघा आत्तापर्यंत एवढी काजी घातलेली. तर अजून तिकडे काढायचे आहेत. चला. चॅम्पला इकडे दिसले आहेत. हे बघा ते थोडे हिरवे आहेत, पण चॅम्प काढतो आहे. हे बघा एक पाडला आहे, मस्त तयार झालेलं आहे तसं. आहे बघा, तर चॅम्प काढतो आहे सगळे. तर बघा एक तिकडे पडला आहे. काढ फटाफट काढ चॅम्प. पहिले असे बोंडून असे पुरे ठिकाणी फिरून एका जागेवर जमा करायचो आणि असं ढीग पुरं जमायचं. आणि घरातले आम्ही सगळे संध्याकाळी याच वेळी वरती डोंगरात जायचो आणि सगळे मुरडायचो, बसायचो. कमसे कम अर्धा तास लागायचा आम्हाला ती ढीग मुरडून असं काज आणि बिया अलग करायला, म्हणजे बोंड आणि काज अलग करण्यासाठी. आता थोडे कमी झालेत, कारण की जे काही आमच्या आजा पंजाने लावलेले झाडं ती सगळी मरत आली आहेत आणि नवीन काही लागवड झाली नाही आमच्या जंगलामध्ये. तर थोडेसे कमी झालेले आहेत, पण मिळत आहेत. जे आहे पण मिळत आहेत. आपल्या आजा पंजाची पुण्याईच आहे आणि काय बोलू शकतो. चला अजून गोळा करूया.
झाडाखाली जाण्यासाठी एकदम रस्ता एकदम लेणायचो, म्हणजे आरामात जाऊन काजू तुम्हाला गोळा करायला मिळायचं. आता तसं काही होत नाही आहे. लिनाला तुम्ही दिसत पण नाही वाटते. इथे आलो बघा, इथे असे पडले सगळे. अजून वरती काय आहेत का बघ लिना. हलवू का झाड? हा हलव ना बेटा. हे बघा एवढे काजी आपल्याला तिकडे मिळाले. असे झाडकडीत पडून जायचे तर कोण घ्यायचे नाही, तर आम्ही असे पतेरा हिसकून असे जमा करून मुंबईला परत जायचे, पैसे गोळा करायचो काजू विकून. दरे ठेवते तर आमचा पायरीचं झाड आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. यावेळी धरले नाही आहेत, पण ज्या वर्षी धरतात 1 वर्ष आड करून धरतात, तर मरेपर्यंत धरतात. म्हणजे एवढं धरतात ना की खाऊन कंटाळा येतो. हा पण खूप मोठा आहे. पुढे एक हापूस आंब्याचा आहे. चला पुढे जाऊया आपण. चंगू मंगू कुठे आहे? वरती आहेत काय कुठे याच्या? माशी आपण तिथे होतो त्या काजीखाली. आता आपण पुढे चाललेलो आहोत. चला. तसं आहेत पण आपण जात नाहीत. आपण रस्त्यानेच फिर्या काळू खोयाला आलेला आहे. रस्त्यानेच फिरतो आहेत काठी घेऊन. जे काही आपल्याला हाताला मिळतील तेवढे काढतो आहेत. तर हा आमचा फुडे आहे तो गांटुळा फणस आहे. म्हणजे ह्याचा एक गरा खालात ना तर तुम्ही पोट भरून जाईल, कारण की इतकं चिंगम कसा असतो तसं ताणच जातो. हा दाखवतो तुम्हाला, थांबा. 2 फणस लागलेले आहे त्याला. हे बघा एकदम गांटुळा फणस. लहानपणी आम्हाला वाटायचं की ह्याच्या आतमध्ये एकदम होल आहे असं. तर हे बघा इथे वरून दिसतंय, वर चढून बघतो. हे बघा ह्याच्यात ना असं होल आहे. बघा आम्हाला वाटायचं की ह्याच्या आतमध्ये ना काहीतरी खजाना आहे. आता खूप सारा मोडला आहे, ह्या साईडचा पुरा मोडून गेलेला आहे. तरी ही नवीन फादी आले, त्याला 2 फणस आहेत. हे बघा गांटुळा फणस आमचा. तर चला परत खाली जाऊया. काजीला खूप लागल्यात. मला आता इतना दिसत आहेत की नाही काय माहिती. टाकतो पुढे जाऊन. हे बघा खाली किती पडले आहेत. आणि हे बघा इथे पण भरपूर आहेत. हे बघा ह्याला ते सगळे काढूया आपण. हे बघा असं खाऊया. हॅलो जोरात पडणार बघ, जोरात आलो. हा परत पाऊस. एकदम लहानपणाची आठवण आली, कारण की झाड असेच धरायचे आणि आम्ही असे हलवायचो. तो पाऊस कसा पडतो तसा पाऊस पडायचा. आणि आता हे बघा किती पडले तेव्हा इकडे. वा चॅम वा, अजून आहेत बघ. हॅलो जोरला चल राहून दे, थांब मी काढतो. तर हे बघा इकडे किती पडलेलं आहे. काटे आहेत. नाही बघा किती आहे ते बघा, दिसतंय. हे सगळे आता आपण जमा करणं. चॅमशी काही पडत नाही तर मीच आता घेतोय. ना असे हाताने तोडून काढायचे. अजून पुढे आहेत तर चला ना. भरपूर काजी मिळाल्या आहेत. आपण ह्या 2-3 काजी खाली भरपूर मिळतात. आणि आता काळो खोवायला लागले तर चॅम्पला पण काटे लागलेत. ॲक्च्युली हे घवट्याचे वेळ असतात ना, दाखवतो. त्याची वेळ आहे ना ही, ह्याला काटे असतात. हे पुरे काढतात. चॅम्पच्या पायाला लागले तर चॅम्प बोलतो आपण परत येऊया. तर परत यायलाच लागेल, कारण की वरती भरपूर आहेत अजून. उद्यापर्यंत 1 दिवस अडकून आला ना परत एवढे काजी आपल्याला भेटतील. तेव्हा ती थैली याच्यामध्ये भेटले. तर आता जे काही खाली पडलेले आहेत आपण तेच घेऊया आणि जाऊया. चला. हे ना आपण इकडनं परत चाललो आहेत खालनं. तसं पुढे जात नाही आहेत, कारण की पिशवी पण आमची फाटायला आली आता. तेवढे वजन घेणार नाही. तर ह्या 2 काजींवरती ना अजून भरपूर आहेत. तर 1 दिवस आड करून आलो ना तर परत आपल्याला तेवढे काजी मिळतीलच. तर चला. इगल आईज तर चॅमला लांबून एक दिसला, एकच होता बोलते. काढ. हां तेव्हा तिथे पडल्या 2 आहेत तिथे. आम्ही घेतो का. एक पडलेली ती आहे आणि एक ही आता चॅम्पी पडली ती. अमेज़न के जंगल में बहुत सारे काजू यहाँ पर है, लेकिन बहुत कांटे भी काट रहे हैं. और क्या करेंगे, अगर आपको काजू लेना है तो इसे अंदर जाना ही पड़ेगा. और ऐसे फिर काजू मिलेंगे. ये देखो चैम्प. जे वरचे पाडना लांब आहेत. चार दिसत आहेत पण लांब आहेत. नाही 5 दिसत आहेत.
5 दिसत आहेत पण तुझ्या इथे आहेत. आम काटेने काढतो. पहिले पडलेले उचलतो ना, हे बघ किती पत्रे खाली, हे बघ किती आहेत. मुंग्या पण आल्या. हुंडल्या तिथे रे, हुंडल्याने हमला केला माझ्यावरती. हुंडल्याने हमला केला माझ्या डोक्यावर. हुंडल्याने पुढे हमला केलेला आहे माझ्यावरती. आपण जेवढे पडलेले आहे तेवढे घेऊया आणि पळूया आईच्या गावात. तेव्हा नाही येत ते 2-3. अरे ते काटे पण भरपूर आहेत, हुंडले. Oh shit, look at it. Oh shit. आईच्या गावात चढले माझ्या अंगावरती. मिशन फेल्ड. बघतेस काय किती चावतायत. Mission has been failed. Few cashews left to be taken. इकडे 3 काजू घेतले. मित्रांनो, हुंबळे चढले अंगावरती बाबा. काटात पुरे एक काढ, पाटणा काढ अजून पण. काढ. अरे लीना काढ. टी शर्ट काढतो थांब. चावतायत. तू पडलाय दोघा तिथे दिसतात, पण घ्यायला जायला मिळत नाही. तर पुराण आहे, लाल हुंबल्याने भरलेलं आहे. भरपूर काजी आहेत. नंतर येऊया आपण. चला जाऊया. चला सगळे टी शर्टवरती ना हुंबले चढले, तर टी शर्ट काढून टाकले. आता जातो आहेत परत घरी. एक दिवस आड करून येऊया. चला. हे असं असतं जंगलामध्ये. साफसूफ काही नसलं ना, काय असे काटे बिटे हुंबळे अंगावर चढतातच. तर ही मजा एक वेगळी असते. तर आता तुम्हाला मी दाखवतो आम्ही किती काजू गोळा केले ते घरी गेल्यावरती. चला काय मोजतो आहे, मोजू द्या त्याला. लास्टला आपण विचारूया किती जमा केले आहेत ते. 46, 47, 40, 217, 218, 219, 220. टोटल चॅम्पने 220 काजू आपल्याला अर्ध्या तासाच्या याच्यामध्ये मिळालेले आहेत. सो बिग थम्सअप. आपण उद्या काजू भाजूया. आज तर थोडे आता ओले आहेत तर त्यांना सुकूया आपण. टोटल सांगू आता पहिला टोटल केलेला लास्ट टाइम 447 काजूज होते टोटल. हो, आपण ते नाही दाखवले. थांब दाखवतो. चॅमने अजून जमा केलेले आहेत सुट्टीमध्ये, ते दाखवतो तुम्हाला. कुकर घातलेले आहेत पहिले काजू आपण ह्याच्यातले आणि कालचे ह्याच्यामध्ये सुकलेले मोठे मोठे काजू काढणार आहोत आणि ते भाजणार आहोत. चला. ह्याच्यामधनं सगळे मोठे मोठे काजू आहेत ते भाजणार आणि बाकी सगळे विकणार आणि बघणार किती पैसे भेटणार. बाय. तर मित्रांनो, काल बोललो होतो आपण काजी भाजणार आहोत, तर आपण त्याचीच तयारी करतोय. चला. कॅम्पने काजी घेतलेले आहेत. आपण थोडे काजी काल आपण जमा केले त्यातलेच घेतले आहेत आणि आता आपण इकडे काजी भाजणार आहोत. आपण नारळाची सुरता घेतलेली आहेत, ती अशी टाकली आहेत आणि त्यावर आता आपण काजी टाकून घेणार आहोत. चॅम सगळे काजी टाकतोय. किती आहेत चॅम काजी? काउंटिंग करतोय. ओके. तर आपण टाकले आहेत काजी आता आणि भाजतील आता ते. आमचा तो बघा अरुण काका धावतोय त्याच्या पाठी आणि आपली इथे मस्तपैकी आग लागलेली आहे आणि आपण इथे आता ट्रेडिशनल वेने काजी भाजतोय. जास्त आग काजीला लागत नाही कारण की ढीग असतो ना, जरासा आग पकडली ना त्या काजीला आग पकडते. तर जास्त आग करायची गरज नाही लागत आपल्याला. तर आपण इथे आता काजी फोडायला घेऊया. मस्तपैकी भाजले. अजून आग आहे बघा. चला बघूया घर चांगले येत आहेत का. तर मित्रांनो, पहिला धक्का घर आलेला आहे बघा. याला असं घ्यायचं, इथे मारायचं फटका आणि नंतर उभ्या. आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. हा मस्त झालं आहे हे बघा. थोडा देवाला थोडासा मस्त झाले भाजले. थोडंसं तेल लावून घेतलं आहे कारण की हाताला ढीग न लावत. थोडे काजू आपण भाजून काढलेले आहेत
ट्रेडिशनल वेने. तर अशा प्रकारे आपण काल जो ब्लॉग सुरू केलेला तो आता संपवतोय. आपण काजी भाजून काढलेत आणि चांगली भाजलेल्या काजूची टेस्ट नेहमी चांगलीच असते. तर तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन येतील. लवकरच भेटूया नव्या एपिसोडमध्ये. टिल देन देवा काळजी.